नमस्कार. आज आपण बनवणार आहोत लसूण मेथी रेसिपी. व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपल्याला इथे लागणार आहे एक मेथीची गड्डी. त्याचे फक्त आपल्याला पानं घ्यायचेत, काड्या घ्यायच्या नाही. शेंगदाणे घेतलेत 2 चमचे. याला छान खमंग भाजून घेते. शेंगदाणे भाजलेत, तीळ घालायचे 2 चमचे आणि याला पण आपल्याला खमंग भाजून घ्यायचे. तुमच्याकडे जर भाजीसाठी बनवलेलं तिळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट असेल ते घातलं तरीही चालेल. तर आता इथे तीळ आणि शेंगदाणे भाजून झालेत, काढून घेऊया. कढई गरम करत ठेवली. कढईमध्ये आता आपल्याला तेल घालायचे. तेल घालताना थोडं जास्त घालायचं. लसूण पाकळ्या घालायच्या 10 ते 15. याला थोडं हलकंसं परतून घ्यायचं. अर्धा चमचा जिरे घालते. तर इथे लसूण आणि जिरे छान परतलेत. यामध्ये आता आपल्याला मेथी घालायची. तुम्ही ही मेथी कट करून पण घालू शकता, म्हणजे बारीक चिरून पण घालू शकता. आता याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. यामध्ये थोडं मीठ घालूया. तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे. व्हिडिओमध्ये स्किप झालं आहे. या भाजीला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला मेथीची भाजी परतून घ्यायची. भाजी परतली, आता काढून घेऊया. कढई गरम झाली की यामध्ये तेल घालायचं. अर्धा चमचा जिरे. तर इथे खुडलेला लसूण मी 4 चमचे घेतलाय. लसूण लाल रंगावरती तळून घेते. तर आपल्याला लसूण लाल झाल्यानंतर त्यामध्ये घालायच्या 2 बेडगी मिरची. फोडणीमध्ये बेडगी मिरची घातल्यामुळे भाजीला कलर आणि चव छान येते. लसूण मिरची छान फ्राय झाली. आता यामध्ये मध्यम आकाराचे 2 कांदे घालायचे, बारीक चिरून घालायचे. तर हा कांदा परतवताना आपल्याला जास्त लाल कलरचा करायचा नाही, तर मध्यम कलरचा करायचा. यामध्ये मीठ घातलंय 1/2 चमचा. मीठ जपून घालायचं, कारण आपण भाजीमध्ये पण मीठ घातलंय. शेंगदाणे आणि तीळ मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे. यामध्ये आपल्याला अर्धा चमचा भाजलेलं बेसन घालायचं. सुरुवातीला याला बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला पाणी घालून परत एकदा फिरवून घ्यायचं. याची छान पेस्ट बनली पाहिजे. कांदा अशा पद्धतीने आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मध्यम आकाराचा 1 टोमॅटो बारीक चिरलेलं घालायचं आहे. टोमॅटो नरम झालं की त्यामध्ये आपण जे वाटण केलं आहे तर ते घालायचं. तर याला चांगलं परतून घेऊ. हळद घालायची अर्धा चमचा. विक्रम कोल्हापुरी मसाला घालायचा अर्धा चमचा. तुम्ही या जागी लाल तिखट पण घातलं तरीही चालेल. विक्रम गरम मसाला घालायचा अर्धा चमचा आणि याला छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. मध्यम गॅसवरती आपण छान परतून घेणार आहोत. तर बघू शकता तेल सुटलंय, म्हणजे याचाच अर्थ मसाला छान परतलाय. मसाला परतलाय. आता यामध्ये आपण भाजी घालू. भाजी घातल्यानंतर 2 मिनिट याला परतून घेऊ. जर यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं नसेल तर नाही घातलं तरीही चालेल, फक्त चांगलं परतून घ्या. आता मी यामध्ये थोडं गरम पाणी घालणार आहे. पण वाटण केल्यानंतर भांड्याला भरपूर चिटकून राहतं, त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घातलंय आणि ते विसळून यामध्ये घालते. अजून थोडंसं मी पाणी घालणार आहे आणि आता ही भाजी मी शिजत ठेवते. मी घरगुती मसाले बिझनेस चालू केला आहे. जर तुम्हाला घरी बनवणं शक्य होत नसेल तर स्क्रीनवरती नंबर देते, त्यावरती व्हॉट्सअप करा किंवा कॉल केला तरीही चालेल. तुम्ही एकदा विक्रम मसाल्याची चव घेऊन तर बघा. तर इथे भाजी तयार झाली. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.